महाराष्ट्र शासनाचं हलगर्जीपणा आहे आणि म्हणून कोविड पेशंट्स वाढवायला लागलेले आहेत. जे जम्बो कोविड सेंटर सरकार चालवत होतं कोणाचं चाललंय राजा? जे कोविड सेंटर सरकार चालवत होतं ते नंतरच्या कालावधीमध्ये NGOना देण्यात आलं, नातेवाईकांना देण्यात आलं, ओळखीच्या डॉक्टर्सना देण्यात आलं आणि हे सगळे कोविड सेंटर जे NGOला आणि प्रायव्हेटला देण्यात आलं ते फक्त खाबूगिरीचं सेंटर चाललेलं आहे. मी उदाहरण देऊ शकतो की अनेक कोविड सेंटरमध्ये पेशंट्स ज्यावेळेस रिफर करण्यात आले त्यावेळेस 12-12 तास डॉक्टर्स आणि नर्सेस उपलब्ध नव्हत्या आणि कुठल्याही पद्धतीची असणारी त्यांना सोय दिल्या जात नव्हती, अशी असणारी परिस्थिती आहे. टेस्टिंग जसं वाढतंय तसं पेशंट्स वाढतात आहेत याबद्दल दुमत नाही. शासनाने पहिल्यांदा खुलासा करावा की तुम्ही लॉकडाऊन कशामुळे लावताय. पेशंट वाढतात आहेत म्हणून लॉकडाऊन लावताय की कोविड झाल्यामुळे माणसं दगावतात आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. राजेश टोपे यांचं मध्यंतरी वक्तव्य होतं की 100 पेशंटमधले 80 पेशंट हे एसिम्प्टोमॅटिक आहे. त्याच्यापैकी फक्त 7 की 8 पेशंट्स असे आहेत की ज्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे आणि सिव्हिअर हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना मानायचं की राजेश टोपे जे हेल्थ मिनिस्टर आहेत त्यांना मानायचा हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला. इथे एकंदर दिसतंय की प्रत्येक पक्ष आपला अजेंडा राबवतोय, ते सरकार चालवतात आहेत असं काही त्या ठिकाणी दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की चेन ब्रेक करण्यासाठी आम्ही लॉकडाऊन करतो आहोत, पण तिथेही दुजाभाव दिसतोय अशी परिस्थिती आहे. काही दुकानं चालू आणि काही दुकानं बंद अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हा भेदभाव का असं विचारलं तर सांगतात की गर्दी होऊ नये. राशनिंगच्या दुकानामध्ये गर्दी होत नाही का? भाजीपाला मंडईमध्ये गर्दी होत नाही का? तर ती गर्दी तिथे होतेच आहे. त्याच्यामुळे चेन ब्रेक करण्याचा प्रश्न उपस्थित कुठे झाला आहे? आम्ही असारा हे मानतोय की कोविड आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण जी इंटेन्सिटी मागच्या वर्षी होती ती इंटेन्सिटी यावर्षी नाही. मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर लॉकडाऊन करण्याची अजिबात गरज नाही. लॉकडाऊनचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला त्यावेळेस आम्ही शासनाला म्हणालो होतो की लॉकडाऊन कृपा करून लावू नका, लोक मान्य करणार नाहीत. नागपूरसारख्या शहरामध्ये, कोल्हापूरसारख्या शहरामध्ये, अकोल्यासारख्या शहरामध्ये आणि अन्य ठिकाणी, मुंबईसारख्या सुद्धा शहरामध्ये शासनाचं लॉकडाऊन मान्य करायला तयार नाहीत. शासनाला आम्ही असताना त्या ठिकाणी सांगतोय की लोक बगावत करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. इथला कुंभार असेल, लोहार असेल, सुतार असेल किंवा आलुतेदार बलुतेदार की ज्याचं पोट, कुंभार असेल, कोळी आहे, या सगळ्यांची पोटं त्याच्या हातावरती आहेत. त्यांनी कमवलं तर त्याच्या असणारे चूल पेटते अशी परिस्थिती आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये जे काही होतं ते सगळं त्याचं संपलेलं आहे. आता त्याच्याकडे काही नाही. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण मदत त्यांना काय करणार आहात तर अजिबात कुठलीही मदत नाही. पंढरपूरच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूर परिसरामध्ये, विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये जे काही व्यवसाय चालतात
ते सगळे व्यवसाय नुसते बंद झालेले नाहीत, तर आता त्यांच्यावरती भिक्षा मागण्याची पाळी आलेली अशी परिस्थिती आहे. लोकांनी बगावत करण्याच्या अगोदर शासनाने लॉकडाऊनचा निर्णय त्या ठिकाणी पाठीमागे घ्यावा. शासनाने हा निर्णय घेतला नाही तर ज्या ज्या ठिकाणी दुकानदार असेल, ज्या ज्या ठिकाणी आलुतेदार बलुतेदार असेल, आपला व्यवसाय सुरुवात करण्याच्या पाठीमागे लागेल, आमचा त्याला पूर्णपणे पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे. शासनाने मग हे म्हणू नये की आम्ही एक भूमिका घेतोय आणि तुम्ही एक भूमिका घेताय. शासनाला माझं पहिल्यांदा म्हणणं असं आहे की बाजूचं असणारं कर्नाटक राज्य आहे की तिथे ज्या पद्धतीने मॅनेजमेंट केल्या जाते त्याचाच उदाहरण आपण फॉलो केलं तर लॉकडाऊनची परिस्थिती त्या ठिकाणी येणार नाही. मी अपेक्षा ही बाळगतोय की इथल्या राजकीय पक्षांना लोकांबरोबर घेण्याची भूमिका त्यांनी लावू नये. अनेक मंडळाने 2 दिवसाची मुदत दिलेली आहे की शासनाने 2 दिवसाच्या आतमध्ये निर्णय घेतला नाही तर आम्ही आमची दुकानं उघडी करणार आहोत, खुली करणार आहोत. मी इथल्या असणाऱ्या दुकानदारांना असं विनंती करतोय की हे बरोबर आहे की मागच्या वर्षामध्ये सगळं संपलेलं आहे, काहीच शिल्लक राहिलेलं नाही. तुम्ही उघडं करणार असाल, दुकानं ओपन करणार असाल तर वंचित बहुजन आघाडी आपल्याबरोबर राहणार आहे. सरकारने मग आम्हाला अटक करायचं असेल तर सरकारने अटक करावं, पण वंचित बहुजन आघाडीचा एकूण एक कार्यकर्ता हा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टरांना आम्ही ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे की कोविड आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याची इंटेन्सिटी कमी झालेली आहे. आणि हे राजेश टोपे यांनीच कबूल केलेलं आहे की 100 माणसांना कोविड झाला असेल तर त्याच्यापैकी 2च माणसं दगावतात अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून शासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, नाही तर त्याच्या राजकीय स्वरूपामध्येच अर्थ काढला जाईल. परविंदर सिंग असेल, 100 कोटी असेल, किंवा आता राफेलचे 1 मिलियन युरो हा जो प्रश्न आहे तो दाबण्यासाठी कोविडचा वापर केला जातोय का? बंगालमध्ये पंतप्रधान आजही त्यांचा फोटो आहे, बिना मास्कचा फोटो आहे. बंगालमध्ये बिना मास्कने 10-10 हजाराच्या लाखाच्या सभा होतात आणि तिथं कोविडचा असणारा पूर्णपणे प्रादुर्भाव होत नाही. मग हा कोविड राज्यप्रेरणित आहे का याचा खुलासासुद्धा शासनाने करणं भाग आहे की महाराष्ट्रामध्ये कोविड आहे आणि बंगालमध्ये कोविड नाही का याचाही खुलासा शासनाने करावा. नाहीतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही इथल्या आलुतेदार बलुतेदार समूह जो आहे या आलुतेदार बलुतेदारांनी आपला व्यवसाय सुरुवात करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्याच्याबरोबर त्या ठिकाणी राहणार आहोत. तुम्ही असं म्हणालात की आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. राजेश टोपे म्हणतात की कोरोनाचा संसर्ग कमी झाला, इंटेन्सिटी कमी आहे, मात्र स्प्रेडिंगचा वेग जो आहे तो मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शासनाने जे नियम घालून दिले ते चुकीचे आहेत. नियम घातलेले चुकीचे आहेत की नाही आहे ती शासनाने बघावं. पसरतोय असं शासनाचं म्हणणं आहे. त्या आकडेवारीवरती दिल्लीवाल्यांनीच असणारा आक्षेप घेतलेले आहेत. ज्या इन्स्टिट्यूशन ह्याला मॉनिटर करतात त्या इन्स्टिट्यूशननेच या आकडेवारी खरे नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यावरती मी भाष्य करण्यापेक्षा अधिकृतरित्याने जे भाष्य करतात त्यांनीच ज्यावेळेस या आकडेवारीवरती संशय घेतलेला आहे ते त्यांच्यावरती विश्वास ठेवणं अधिक मानतो. गुजरातमध्ये कोविड मोठ्या प्रमाणात आहे, तिथे लॉकडाऊन करण्याचा हायकोर्टाने विचारलंय गुजरातला. ते माझं म्हणणं आहे की लॉकडाऊन हे त्याचं उत्तर असेल तर लोक मान्य करायला तयार आहेत. मागच्याही लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना झाली, लोक दगावलं ह्याच्याबद्दल हे नाही. ट्रीटमेंट देणं हा त्याच्यातला असणारं उत्तर आहे. आणि हे ट्रीटमेंटची सेंटर्स उभी केल्यानंतर तुम्ही खाजगी का केलीत ह्याचं उत्तर द्या ना. इथं साईबाबाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे,
त्याच्यानंतर असं जेजुरीचं आहे, कोकणामधला आहे, कोल्हापूरमधला आहे, विदर्भामध्ये शेगावचं आहे. हे आहेत, ही सगळी सेंटर्स ना सांगण्यात आलं आणि माझं विचारणाही त्यांची झाली. ते म्हटले आम्ही 10,000 कोविड पेशंट एका वेळेस बघू शकतो, ही आमची असणारी ताकद आणि स्ट्रेंथ आहे. शासन त्यांचा का वापर करत नाही? हे लॉकडाऊनच का त्याचा असणार आहे? ट्रीटमेंट देणं हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला औषध उपचार करणं हा महत्त्वाचा आहे. हे जेव्हा सगळे मंदिरं करायला तयार असताना तुम्ही त्यांना का देत नाही, हा सगळ्यात मोठा सवाल आहे असं मी मानतो. राज ठाकरे काल म्हणाले की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, त्यांची परीक्षा न घेता. कोणाच्या याला मी असं उत्तर द्यायला बसलेलं तुमचं मत काय? नाही. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा व्हावीत की नको? परीक्षा झाल्या पाहिजेत, सगळ्यात झाल्या पाहिजेत. त्याचा टाइम टेबल दिल्यानंतर तो बदलता कामा नये हे आपण लक्षात ठेवू. तर कोरोना जे आहे संसर्गजन्य रोग आहे, तर झोपडपट्टीमध्ये सगळ्यात जास्त लोक राहतात, तर त्या ठिकाणी कोरोना होत नाही, परंतु फायफा सोसायटीमध्ये होत आहेत. मंत्र्याच्या घराला कोरोना घुसलेला आहे, तर ह्याच्या पाठीवर काय शरीर नो कॉमेंट्स. तुम्ही म्हटलं की केंद्राने या आकडेवारीवरती संशय व्यक्त केलाय कोरोनाच्या रुग्णांबद्दल. कोणी संशय केलाय थोडं जरा अधिक सांगा. आजच्या वर्तमानपत्रामध्ये बघा, तुम्ही छापलेलं आहे. तुमच्याकडे काही वेगळी माहिती आहे? ते माझ्याकडची वेगळी माहिती कशाला? अधिकृत माहिती ती सेंटर्स आहेत, तीच जर म्हणत असतील तर आपण कशाला त्याच्यावरती भाष्य करा? लॉकडाऊनच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची तुमची काही चर्चा केली होती किंवा काय बोलणं झालं होतं का तुमचं? ते माझं काहीच बोलणं झालेलं नाही. त्यांनी फक्त असं म्हटलं की आम्ही राजकीय पक्षांना कन्सल्ट केलं आहे, पण वंचित बहुजन आघाडीला कन्सल्ट केलेलं नाही एवढं मी सांगू शकतो. आतापर्यंत एकदा पण विचारणा झाली नाही? एकदाही झालेलं नाही. आता काय मुख्यमंत्र्यांना आवाहन कराल की निर्णय मागे घ्यावा, अन्यथा मग ते आम्ही तर म्हटलं ना, मागे घ्यावा ते ताबडतोब निर्णय. जर नाही घेतला तर मग पुढची भूमिका ते काय? आम्ही लोकांनी जर सुरुवात केला तर आम्ही लोकांबरोबर राहणार. पोलिसांनी केस करायच्या आहेत जेवढ्या कराव्या, आम्हाला काही त्याची चिंता नाही. घरी राहण्यापेक्षा जेलमध्ये राहू, त्याच्यात दुसरं काय? कुठलंही सरकार, मी असं म्हणतो, कितीही करप्ट झालं, कितीही चार्जेस झाले, कितीही सोयी झालं, तर ते स्वतःहून कधी निर्णय घेत नाही. मी मागच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणालो होतो की ॲडमिनिस्ट्रेशनमधलं क्रिमिनल एलिमेंट आणि राजकारणामधलं क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन 100 कोटी वसूल करायचा हा निर्णय झाला आणि त्यातूनच हिरेन यांचा खूनही झाला, अशी असणारी परिस्थिती आहे. आता ही जबाबदारी केंद्र शासनाची आहे की जिथे क्रिमिनल एलिमेंट एका राज्यामध्ये रूल करतात आहेत, राज्य करतात आहेत, त्यांचं सरकार ठेवायचं की न ठेवायचं. आणि म्हणून गव्हर्नरला आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस आम्ही सांगितलं की दिस इज अ फिट केस, की जिथे ॲडमिनिस्ट्रेशनमधलं क्रिमिनल एलिमेंट आणि राजकारणामधलं क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन राज्य त्या ठिकाणी करतं आहे, तेव्हा सरकार बरखास्त करा, पण असेंब्ली बरखास्त करू नका. असेंब्ली ही काही करप्शनला प्रोत्साहन देत नाही, तर ॲडमिनिस्ट्रेशन हे मग ते पॉलिटिकल किंवा एक्झिक्युटिव्ह हे प्रोत्साहन देते, म्हणून त्याला बरखास्त करा ही मागणी आम्ही मागितलेली आहे. BJPचं सरकार हे बरखास्त का करत नाही याचा खुलासा BJPनेच करावा अशी माझी त्यांना विनंती. सर, कथित शहा आणि पवारांची भेट आहे, त्याच्यामध्ये शहा असं म्हणाले की सगळ्याच काही गोष्टी पब्लिक करता येत नाही, पवारांनी अद्याप ती नाकारलेली नाही. तर झाले असेल तर तुम्हाला वाटतं का यासाठीच? मी अमित शहाना एवढंच सांगणार आहे की या देशाचे मालक ते नाहीत. या देशातला प्रत्येक माणूस हा मालक आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही खुर्चीवरती बसलेल्या, उडलेल्या खुर्चीवरती बसलेले नाहीत. तेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या अंतर्गत येणार असेल तर तुम्ही डिस्क्लोज करू नका, हे बरोबर आहे. पण लुटारूंचं राज्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे. त्याच्यामुळे तुमची चर्चा काय झाली याच्यापेक्षा मी म्हणेन की रश्मी शुक्ला आणि त्याच्याचबरोबर गव्हर्नर यांचा रिपोर्ट काय आला तो लोकांसमोर मांडावा अशी आम्ही अमित शहाकडे मागणी करतो.
रश्मी शुक्लांचा अहवाल विश्वासार्ह असेल असं वाटतं तुम्हाला? रश्मी शुक्ला ज्या अहवाल देतील, माझं म्हणणं असं आहे की ऑफिशियली टॅपिंग करण्याची परमिशन त्यांनी मागितली आणि त्यांनी टेप केलेला आहे. त्याच्यामुळे जे टेप झालेलं आहे तेच बाहेर येणार. त्याच्यामुळे ऑफिशियली परमिशन घेऊन टेपिंग झालेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवण्यात जागा आहे. ते मॅन्युप्युलेट केल्या जाईल असं नाही. त्याच्यामुळे त्या टेपिंगच्या रेकॉर्डवरती विश्वास ठेवणं हा सगळ्यांना क्रमप्राप्त आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सर, परवा गडकरी म्हणाले होते की मला पुन्हा नक्षलवादी होण्यास भाग पाडू नका, आणि शहाकडे बघितलं जाते की ते तडीपार आहे. आपण कसं बघतो? नो कमेंट्स. सर पश्चिम बंगाल के चुनाव के बारे में क्या कहेंगे आप इसके साथ? ओपिनियन पोल अभी जो है वो मेरे ख्याल से क्लियर नहीं है. अगली फेज़ जब होगी तब मुझे 17 की जो फेज़ होगी उसके बाद ही पता चलेगा कि किसकी सरकार होगी किसकी सरकार नहीं. हमारी पार्टी की क्या भूमिका है पश्चिम बंगाल के चुनाव के बारे में? नहीं, हम लोग ने कोई भूमिका नहीं. तर दुसरा असं गोष्ट आहे की आज सध्या महागाई वाढलेली आहे, इंधन दर वाढलेले आहे, घरामध्ये गोष्टीचं वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे, सगळं सामान्याचं कबड्ड बोललेलं आहे. पण शासन या ठिकाणी काहीच बोलत नाही. ते म्हणूनच आम्ही म्हणालो ना की त्याला त्याचं जगू द्या ना. तुम्ही लॉकडाऊनने त्याच्या जगण्यामध्येच असणारा व्यथा उपस्थित करताय. त्याच्यामुळे त्याला जगण्याचं जे साधन आहे ते साधनाचं तो उभं करून तो जगतो आहे. म्हणून आम्ही भूमिका घेतली की इथला असणारा आलुतेदार बोलुतेदार लहान व्यापारी हा जर स्वतःहून आपलं दुकान चालावं म्हणून असं करणार असेल, उद्योग चालावा म्हणून करणार असेल तर पार्टी म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. म्हणजे नेमकं काय आहोत त्यांच्याबरोबर आहात? म्हणजे कारण त्यांच्याबरोबर असे त्यांच्याबरोबर आहोत म्हणजे तिथे असणारा पोलीस आले तर पोलिसांसमोर आम्ही राहू. अटक करा आम्हाला. भाजपने पण आजपासून सुरू केले तसं आंदोलन. मी अगोदर केलं होते. कॉपी कॅट चाललेलं आहे ते तुम्ही कधीच वापरत नाही. एकूण आता कोरोनाचा उद्रेक जो होतोय सिस्टीम जर बघितली आपण तर राज्य सरकार किंवा स्थानिक जे कुठलं प्रशासन असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देऊ शकत नाही. केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये केंद्राकडून लस मिळत नाही. नेमकं कुणाचं फेल्युअर आहे आणि कसं बाहेर पडतंय? कारण नाही, मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नसल्यामुळे तुमचं उत्तर देऊ शकत नाही. शासनात असाल शासनामध्ये असतो तर किती आले, किती गेले, किती एक्सपोर्ट झालं, किती कुठल्या देशाला दिलं हे जोपर्यंत माहिती पडत नाही तोपर्यंत आपण काही भाष्य करू शकत नाही. पण ते माहिती पडायला हवं की नको? माहिती पाहिजे ना. म्हणतो मी मगाशी म्हटलं की अमित शहाने असं काय शिजलं ते सांगावं. लोकांचं असं म्हणणं आहे लॉकडाऊन करायचं करा, पण आमच्या खात्यामध्ये काय टाका कुशल लॉकडाऊन करा. आपण ते तर सगळ्यांचीच मागणी आहे. तुम्ही लस घेतली का? जोपर्यंत ही जे क्लॉटिंगचे रिपोर्ट येणं थांबत नाही तोपर्यंत त्या लसीवरती विश्वास ठेवा असं माझी परिस्थिती नाही. हो, त्यांनी घेतली पाहिजे ना. काय क्लॉटिंग त्यांच्यामध्ये होते की नव्हते मला बघायचं आहे. त्यांनी पाणी घेतली की लस घेतली आहे? त्यांनी लस घेतली असं मी त्या ठिकाणी मान्य करतो. पण ह्या लसीचं सुद्धा सरकार ज्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे आणि माहिती दिली पाहिजे ती नाही. अँटीबॉडीज ताबडतोब डेव्हलप होत नाही. तर त्या अँटीबॉडीज डेव्हलप करायला 2-2.5 महिने लागतात. फक्त एवढंच आहे की त्या कालावधीमध्ये तुम्हाला कोरोना झाला तर त्याची इंटेन्सिटी कमी होते एवढंच आहे. पण हे 6 महिन्याच्या वरती चालत नाही ना. पुढच्या वर्षी पुन्हाच तुम्हाला असणारं त्या ठिकाणी हे घ्यावं लागतं आहे. तेव्हा प्रॉपर रिसर्च करून आलेला आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. आणि म्हणून जगभर आपण बघत असाल तर ही लस फक्त स्पेशल रिक्वायरमेंटच्या केसमध्ये इमर्जन्सीमध्ये वापरावी असं प्रत्येक गव्हर्नमेंटनी त्यांच्या इन्स्ट्रक्शन दिलं आहे. पण आपल्या इथे मुख्यमंत्री जे आहेत हे आता आम्ही सगळ्यांनाच देतो असं असताना जबरदस्ती करतायत अशी परिस्थिती आहे. सर, भारत में बहुत सारी समस्या है, तो आपको ऐसा लगता है कि
लोकतंत्र को दबाने के लिए कोरोना का इस्तेमाल किया जा रहा है सरकार के माध्यम से। देखिए कोरोना है, अब उसका इस्तेमाल होता है नहीं होता वो अलग बात है। लोगों को डिसाइड करना है कि वो सरकार की कितनी बात मानना है, कितनी बात नहीं मानना है। जसं निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये कोरोना होत नाही, महाराष्ट्रात कोरोना होतो. नाही, महाराष्ट्रात अनेकांना सुद्धा पडला, महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला निवडणुका आहेत ना, पंढरपूर निवडणूक आहे ना. पण एका निवडणुकीत आणि कारण पश्चिम बंगालमध्ये लाखोच्या रॅली होत्या, तर जसं अनेकांना प्रश्न पडलाय तसं तुम्हाला पडत नाही. ते म्हणून मगाशी मी उल्लेख असा केला की आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये माझ्या तरी खिशामध्ये मास्क दिसतोय, पण त्या मोदींचा मास्क कुठेच दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा पंतप्रधानच लोकांना सांगतात आहेत मास्क वापरण्याची अजिबात गरज नाही. पंढरपूर पोटनिवडणुकीसंदर्भात तुम्ही पक्षाची बैठक घेतली होती पंढरपुरामध्ये, काय कार्यकर्त्यांना काय नाही, आम्ही असा उमेदवार उभा केला आहे. काय सांगितले आता कार्यकर्त्यांनी सांगितले ते आम्ही सांगितलं, ते थोडी पब्लिसिटी असते. काय पुण्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक आहेत महापालिकेच्या, त्याच्याच बरोबर 2 महिन्या अगोदर कोरोना जाणार. मला एकंदरीत हे लॉकडाऊन जे आहे ते लोकल बॉडीजचे इलेक्शन पुढे ढकलण्याच्या दृष्टिकोनातूनच मला दिसते ते सगळं. काल बच्चू कडून धान्य खरेदीत अपघात रुपयाचा संशय एका स्वयंपाकाच्या कानशिलात मारली, कानफडात मारली, तर असं लोकप्रतिनिधीनं मर्यादा कायदा हातात घेतलं होते काय? ते मी मागे म्हणालो होतो की बच्चू कडू हे विसरले आहेत की ते आमदार नाही, आता मंत्री आहेत. तेव्हा त्यांना वारंवार लक्षात आणून द्यावं लागतं की आता आमदारासारखं वागायचं नाही तर मंत्रीसारखं वागायचं. ते मला वाटतं त्याच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं नसेल म्हणून त्यांनी वाजवलं.